눈 뜨면 눈부신 아침 햇살과 모닝콜로 너와 시작하는 하루, 마치 내 인생의 포커스가 지금에 맞춰진 걸까. 따뜻한 모닝커피의 향기가 오늘 하루도 날 기대하게 만드는 걸. 우리 오늘은 또 어떻게 지낼까. हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल. तुम्हा सर्वांचं कान्हा अँड मामा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आहे शनिवार, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि हिवाळा असल्या कारणाने लवकर अंधार पडतो, त्यामुळे 6-6:30लाच आता अंधार पडलेला आहे. तो संध्याकाळचा आणि सकाळचा हे दोन्ही वेळ माझी बाल्कनीमध्ये जातात. मला माझी बाल्कनी खूप आवडते. इथे जवळ शेती वगैरे आहे आणि या टायमाला ना खूप छान वाटतं. या टायमाला काय होतं, बऱ्याच वेळा जे पक्षी आहेत ना ते घरट्याकडे जातात आणि सकाळी ते निघतात. तर ते दृश्य पाहायला ना खूप आवडतं मला आणि एक अर्धा तास तरी मी इथे थांबते सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला. तर आज स्वप्नीलसुद्धा अनायासे लवकर आलेले होते. त्यांचं लवकर काम संपलेलं होतं, त्यामुळे आम्ही दोघेही बाल्कनीत बसलो, कॉफी पिली आणि आता 7-7:30 वाजलेत. सगळ्या लाईट्स वगैरे लावून घेते मी आणि त्यानंतर मग आमचं डिस्कशन चाललं होतं की लवकर आले तर काहीतरी करूया. अगोदर चाललं होतं की बाहेर जाऊया कुठेतरी, तर मग नंतर म्हटलं कंटाळा आला होता आवरून वगैरे जायचा, तर मग ठरलं की चला मूवी नाईट करूया आज. कारण खूप कमी असे वेळ भेटतो आम्हाला. फक्त या स्वप्नीलला जे आहे ना सुट्टी फक्त संडेला असते, तर त्यामध्ये पण आमचे बरेचसे कामं असतात. कुठल्या रिलेटिव्हला भेटायचं असेल तर तिथे जायचं, किराणा आणायचा, भाजीपाला, अदर काही ज्या थिंग्स असतात ना ज्या आम्हाला करायच्या असतात संडेला, तर तेच असतं. सो असं एकत्रित टाईम मस्तपैकी बसून फॅमिली टाईम आहे ना तो खूप कमी वेळा मिळतो. महिन्यातून एखादाच रविवार भेटतो, नाही तर बाकीचे 3 रविवारी तर बिझीच असतो. एका रविवारी तर कंपल्सरी किराणा असतो, भाजीपाला असतो, काही कपडे वगैरे मार्केटमधून काही आणायचं असेल तर तिकडे जायचं. तर आज बऱ्याच दिवसानंतर असा योग भेटला की शनिवार भेटला, तर म्हणलं चला एखादा मूव्ही पण पाहून घेऊया. मी मूव्ही शोधून ठेवला होता. सो मग लवकर लवकर काम करून घेतो आहे. रात्रीचं जेवण आणि त्यानंतर मूव्ही बघता बघता काहीतरी स्नॅक हवं आहे, तर त्याची प्रिपरेशन करते आणि इथे स्वप्नील मला हेल्प करत आहेत. डिनरला म्हणलं यखनी पुलाव बनवूया. चिकन आणलेलं होतं ऑलरेडी घरामध्ये, तर म्हणलं चला लवकर तर होतेच होते आणि शिवाय टेस्टी पण आहे आणि त्याचबरोबर हलकी पण आहे. कारण मूव्ही पाहायचं म्हणजे सोबत काही स्नॅक्स पण खाणार होतो, त्यामुळं जेवढं हलकं जेवण जाईल तेवढं बरं, म्हणून म्हणलं चटकन होण्यासारखी रेसिपी जी आहे ना तीच बनवूया. त्यामुळे एकणी पुलाव बनवते. त्यासाठी जे चॉपिंग वगैरे आहे ना तिकडे स्वप्नील करत आहेत आणि मी इकडे पॉपकॉर्न करते आहे. ॲक्च्युली पॉपकॉर्नचे इझी टू मेक जे पॅकेट्स आहेत ना ते मी आणून ठेवले होते यावेळेस, आणि बरं झालं खरंच आणून ठेवले होते, कारण बरेच दिवस झाले ते पडलेले होते. म्हटलं चला आता, आणि कान्हाला ना मूव्ही बघता बघता पॉपकॉर्न खूप आवडतात. तर जोपर्यंत स्वप्नील तिकडे चॉपिंग करतात तोपर्यंत मी इथे सगळे ड्राय मसाले जे आहेत ना सुके मसाले काढून घेते. कारण यखनी पुलावसाठी जो मसाला प्रिपेअर होतो ना तो फ्रेशली ग्राइंड केला जातो, त्याच्यामुळे ते सगळे मसाले काढून ठेवत होते. तर इथे कारा इतका एक्साइटेड होता ना की त्याला जेव्हा कळलं की मूवी नाईट, त्याचं सारखं किचनमध्ये चालू होतं की चला आपण मूवी लावूया. त्याचबरोबर त्याचं फेवरेट आणलेलं होतं स्नॅक्स, चिप्स वगैरे, आणि पॉपकॉर्न बनवते म्हटल्यानंतर तो अगदी थांबतच नव्हता. तर इथे ना यखनी पुलावसाठी मी 2 मोठे कांदे लांबसर चिरून घेतले, त्याच्यानंतर 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि मसाल्यांसाठी मी इथे 5-6 काश्मीरी मिरची आहे, 2 तेजपत्ता आहे, त्याच्यानंतर बडीशोप आहे, काळी मिरी, लवंगा, दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल आणि 2-3 हिरवी विलायची आणि 1 मोठी विलायची. तर अशा प्रकारे प्रिपरेशन आहे ना ती मी करून घेतलेली आहे. आणि यखनी पुलावसाठी दही खूप लागतं. म्हणजे चिकन जर 1 किलो असेल तर तुम्हाला अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम जे आहे ना दही लागतं. तर मी ते दही पण काढून घेतलेलं आहे.
तर सगळ्यात अगोदर मी मसाला ग्राइंड करून घेते. करण्यासाठी फ्रेशली जेव्हा मसाला ग्राइंड होतो ना, तर त्याचा जो ॲरोमा येतो ना, तो ॲक्च्युली भातामध्ये उतरतो आणि त्याने भाताला खरी टेस्ट येते या मसाल्याने. नसेल तर इट्स ओके, बिर्याणी मसाला पण घालू शकता, पण यखनी पुलावसाठी बिर्याणी मसाला घालतच नाहीत. हाच मसाला जो आहे ना, तो प्रिपेअर करून ग्राइंड करून घातला जातो. सो इथे मी कुकर घेतला आहे. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल आणि त्यानंतर बटर ॲड केलं आहे. ते गरम झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये जिरे ॲड करते. सो त्यानंतर मी मिरची आणि कांदा टाकला आहे. कांदा लालसर परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. सो आलं लसणाची पेस्टचा जो कच्चेपणा आहे ना, तो निघून जाईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा. आणि त्यानंतर मग मी टाकते जो मसाला आपण ग्राइंड केलेला होता ना तो, आणि तो एकदम फाईन पेस्ट नाही करायची, त्याचा असा मोठा मोठाच ठेवायचा. सो तो ॲड केलेला आहे मी आता, आणि तो पण छान असा तेलावरती परतून घेते. आणि त्यानंतर मग मी ॲड करणार आहे चिकन. याच्यासाठी जे चिकन यूज केलं जातं त्याला कुठलंही मॅरिनेशन नसतं, तसंच धुवून टाकायचं असतं. सो मी इथे 750 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. सो हे कढईमध्ये टाकून 2 ते 3 मिनटं छान मंद आचेवरती परतून घ्यायचं. आणि यामध्ये कोणतंही पाणी टाकायचं नाही. बिना पाण्याचं तेलावरतीच हे चिकन जे आहे ना ते शिजवून घ्यायचं असतं. तर जोपर्यंत मी किचनचे काम संपत होते ना, तोपर्यंत स्वप्नील इथे सेटअप करतात. कारण सोफ्यावरती बसून नाही आवडत पिक्चर बघायला, असं छान खाली बसून वगैरे आवडतं. सो त्याच्यामुळं स्वप्नील आणि काना दोघेही इथे मूवी नाईटसाठी सेटअप करतात.
आमच्या दोघांसाठी मी इथे डाएट कोक मागवला होता आणि कान्हाला आम्ही कोल्ड्रिंक वगैरे नाहीच देत शक्यतो. कधीतरी फार जर असं वाटलं की तो खूप हट्ट करतोय त्यामुळं एक घोट वगैरे देतो. तर मी काय केलं होतं, फ्रेश संत्री आणलेली होती घरामध्ये, तर त्याचा ऑरेंज ज्यूस दुपारी करून ठेवला होता. तर तोच त्याला दिला तुझ्यासाठी ज्यूस म्हणून, आणि त्यानेही यावेळेस नाही आग्रह केला, हट्ट नाही केला की मला प्यायचं आहे म्हणून. सो बस कोल्ड्रिंक आणलं होतं. त्याच्यानंतर पॉपकॉर्न घरी बनवले होते, चिप्स जाऊन आणलेले होते, विकत आणले होते, बनवलेले नव्हते. आणि जोपर्यंत हे सेटअप करेपर्यंत चिकन छान शिजलेलं होतं. तर मी कोणतंही ते पाणी ॲड केलेलं नव्हतं. तर चिकनचं जे पाणी निघतं त्याच्यामध्ये छान चिकन शिजून निघालेलं होतं आणि पूर्ण शिजू द्यायचं नाही. एक 75% चिकन शिजल्यानंतर मग मी त्यामध्ये दही ॲड केलं आणि त्यानंतर तांदूळ ॲड केले, पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मीठ चवीनुसार आणि शिट्टी घेऊन 1 ते 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहे. आणि हे आपण शिजेल, कारण शिट्टीसाठी काही वेळ घालायची गरज नाही. खारे शेंगदाणे होते आणि फाफडा होता बनवलेला, घरामध्येच बनवला होता एके दिवशी मी, तर तो होता. तर बस आता आमचं मूवी नाईटसाठी सेटअप छान झालेला आहे आणि कान्हाची एक्साइटमेंट तुम्ही पाहू शकता, खूप एक्सायटेड होता. सो लाईट्स वगैरे बंद केला थोडंसं थिएटर फील येण्यासाठी, आणि लाईटिंग होती माझ्याकडे जी मी काढली नव्हती दिवाळीमध्ये, ती अशीच डेकोरेशनला ठेवली होती, तर ती ऑन केलेली आहे. 눈 뜨면 눈부신 아침 햇살과 모닝콜로 너와 시작하는 하루, 마치 내 인생의 포커스가 지금에 맞춰진 걸까. 따뜻한 모닝커피의 향기가 오늘 하루도 날 기대하게 만드는 걸. 우리 오늘은 또 어떻게 지낼까. 너를 가만 보고 있어도 좋아. 아무 말도 하지 않아도 난 좋아. 너의 눈만 바라봐도 내 모든 걸 다 알 것 같아. 우린 너무 완벽하게 모든 게 다 잘 맞아서 가끔 난 걱정이 돼. 네가 날 떠나가 버릴까 봐. 쓸데없는 다른 걱정 따윈 생각하지 말기로 해. 오늘은 우리 तर कान्हाला ना इथे भूक लागलेली होती. आम्हाला दोघांना नव्हती, कारण आम्ही दोघांनी बरं स्नॅक खाल्लं होतं. कान्हाने फक्त ज्यूस घेतलं होतं, तेही अर्धा ग्लास तो पेला होता, त्यामुळे त्याला लवकर भूक लागलेली होती. सो मी त्याला इथं जेवण दिलं. यखनी पुलाव खूप छान झालेला होता. स्पेशली याचा ॲरोमा पूर्ण घरभर पसरतो. आणि इथे कान्हा मला सांगत होतं की खूप छान झालेली आहे बिर्याणी म्हणून. सो आम्हाला अजून जेवणाला टाईम आहे. तर कान्हा जेवण करून तो लवकर झोपतो, संध्याकाळचे 10 साडे 10-11पर्यंत तो झोपून जातो. आणि आम्ही आज ठरवले की आम्ही खूप वेळ पिक्चर बघणार आहोत, त्यामुळे त्याला जेवण करून झोपी घालून ते आमचं बघता बघता स्नॅक्स पण संपलेला आहे. ओके गाईज, तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. ओके गाईज, चला भेटूया आपण नवीन परत एका नवीन ब्लॉगमध्ये. ओके गाईज, बाय बाय.